आम्ही लोक इथं बघा कसा फुगवतोय मला घेऊ नको अरे फुग्याच्या हवा चालू आहे. ती काय करते काय कापताय? It's my son's birthday. Birthday boy. Mom cute boy. बोला बोला बोला. पोरं कशी डेकोरेशनची तयारी करायला लागल्या माझ्या लाडक्या नातवाचा बर्थडे दीदी तुम्ही लाडके नाही म्हणजे पोरं माझी नातवानं सगळी तयारी करायला लागली. आता दाखव आम्हाला. हे बघा नातवंड. कोण नाही आला ह्यांना पण दे. हे बघा कसे फुगे फुगवायला लागले. आता फक्त लावायचं काम. मी पकड. वाढदिवस आहे तुझी सजावट चालू आहे. डेकोरेशन काय फुगवत अशी फुसफुस करून तसं मी केलेलं गं आजच्या. नवनीत हा. हा काय बघू शकता फुगा घेऊन बसले. बोल आहे पोरे. तर काहीच बोलून नाही शकता. हॅपी बर्थडेचा फुगवलेला आहे फायनली. आणि 6 वर्षाचा तो झालेला आहे. उलटा करून बघत होतो. नऊ करतो आता. साक्षी ना? ए हे घे राव. आता काय आहे? ए काकू राहिली की मध्ये समजा. मुली आहे ना इकडं ए, तिकडं. हे घे, इकडे जाऊ दे, इकडे जाऊ दे. कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय. आता नवीन घरामध्ये सोनाचा बर्थडे करत आहे, 6वा बर्थडे आहे. पण आमची तयारी काय झालेली नाही. आता साक्षीवरतीच आहे. नाही, तुला मध्ये हाय गाईज, आज आमच्या सुयेचा बर्थडे आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र केक कापायला आम्ही नानसोपाऱ्यावरून आलेले आहे. खास आमच्या सुयेचा बारक्या भावाचा बर्थडे आहे म्हणून. तुझ्या बारक्या आणि हा सुयेचा मोठा भाऊ आहे. हा पण खास आज सुट्टी केली आहे त्यांनी, नाही तर रोज नाही जाऊन आलो सकाळी मॉर्निंग होती. काम करून आले बिचारे. सकाळी जाऊन आलो. हा. हे सुयशचे लाडके वैदी. सगळ्यांनी आमच्या सुयेच्या बर्थडेला केक खायला. या. मस्त बिर्याणी पण होती. बिर्याणी पण खायला. बिर्याणी पण आहे सोबत. कृपया जेवल्याशिवाय जाऊ. थँक्यू बॉल. संडे सो संडे स्पेशल आज काय बनतंय घरी आपण बघूया. काय बनवायला लागलाय संडे स्पेशल? काय काय बनवायला लागलाय संडे स्पेशल? मी चिकन 65 आणि चिकनचा रस्सा बनवतोय. तांबडा पांढरा रस्सा. अय्यो. तांबडा रस्सा नको, आपल्या तांबडा गावठी पद्धत.
आपली सोलापुरी पद्धत. आम्ही चिकन 65 बनवत आहे आणि कालवण बनवत आहे. चिकन साफ करायचं चाललंय आणि इकडे मसाला तयार करायला लागलेत. आज संडे आहे म्हणून आज संडे स्पेशल चिकन 65 बनवत आहे. अजून आमची छकुली ताई यायची आहे, ती बनवणार आहे. हो ती बनवते, ती जेवायला येणार आहे खायला. मामी नाही, मामी बद्दल काय बोलू शकता? मामी नाही, माझ्या सुनबाईची आठवण येते मला. माहेरला गेली सुनबाई. मामी आमची गेले सुनबाई माहेरला गेली म्हणजे अजून पोहोचतील गाडीमध्येच आहे आता. 8-9 मामी आमची गेले एक्झामला, तिला आम्ही मिस करतोय. म्हणून त्याच्यासाठी ब्लॉग बनव. ते इकडे मसाले वाटतात आहे. कसं बनवायचं 65 आम्हाला जरा सांगा. किती किलो आणलंय चिकन? आम्ही 65 बनवणार आहे, आम्ही कालवण बनवणार आहे. म्हणजे आमचा गावरान पद्धतीचा रस्सा असतो. आम्ही गावठी माणसं. घाटावरची. घाटावरची. तुम्हाला आज घाटावरचं कालवण बनवलं शिकवणार आहे. हे कशासाठी आहे? कालवणासाठी, कालवण म्हणजे रस्सा. रस्स्यासाठी. आणि हे चिकन 65 साठी. हां, आम्ही चिकनचा रस्सा बनवलेला आहे आणि चिकन 65 मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता थोड्याच वेळात फ्राय करणार आहे मी. सर्वांनी खायला दादाला पण बोलू. सुजयला, दादाला. म्हाताऱ्याचे दात बघा, 2 दात उंदराने खाल्ले. आम्ही आज चिकन 65 खातोय आणि ब्लॉग पण काढतोय. तू नाही ना म्हणून तुझा ब्लॉग करायला लागलाय. पोचली. त्यांचं आगमन झालेलं आहे. बघू शकता आम्ही खायला आलेलो आहे. ठीक आहे ठीक आहे थांब. तर गाई बघू शकता चिकन 65 मसाला बघू शकता. आमचा आलेला आहे जगण्यासाठी. अजून माझं जेवण व्हायला लागले, अजून येतच तुम्ही. हे जळतंय ना. बघू शकता करपलेला शेवटचा आहे. हाय.
तुकडा हे बघ काय करते. मग किती ए करपलेलं सगळं दिलं एक दे की वाईस तू बोलली आपण खाऊया करपल्यानं. तरी ते 10-10:30 लेट झालाय जरा आम्हाला बोला कसला रस्ता आहे? यायला. तांबडा रस्सा आहे. तांबडा म्हणजे कसला? तांबडा म्हणजे लाल रस्सा सोलापुरी कालवण कसलं आहे? कालवण चिकनचं कालवण झणझणीत आहे या खायला सगळं सपाकच दिसतं